छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्ट्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून पासून होणार आहे. राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी यंदा विदर्भातही एकसमान वेळापत्रक असणार आहे. जालना महापालिकेच्या स्थायी समितीने सुधारित अर्थसंकल्प सादर केलाय. 468 कोटी 2 लाखांचा हा अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये 104 कोटींच्या तफावतीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. सोलापूर महानगरपालिकेचं वार्षिक बजेट सादर होत असताना सभागृहात गोंधळ झाला. शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे हे आक्रमक झाले. शिवसेनेचे नगरसेवक अंदाजपत्रकावर बोलत असताना मध्येच भाजपचे नगरसेवक बोलल्यामुळे हा वाद उफाळून आला. नाशिक जिल्ह्यातील नानूर मधनेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये ग्रेट व्हाईट पेलिकन या विदेशी पक्षाचं पहिल्यांदाच आगमन झालं. यापूर्वी या पक्षानं कधीही अभयारण्यामध्ये हजेरी लावली नव्हती अशी माहिती व्यवस्थापकांनी दिली आहे. तर युरोप आणि मध्य आशियामध्येच या पक्षाची मुख्य स्थानं आहेत. प्रवासादरम्यान विश्रांतीसाठी हा पक्षी इथे आला असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसचे ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर पुढील 10 दिवसांमध्ये सिलेंडरचा पुरवठा घरपोच करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. गॅस एजन्सी मालक, कंपनी प्रतिनिधी आणि पुरवठा विभागाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. 24 तासात वितरण सुरळीत न झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. राज्यातील वाढत्या अपघातांमुळे खासगी बस वाहतुकीमध्ये सुरक्षितता वाढवण्यासाठी आरटीओनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. रस्ता सुरक्षा निधीतून डिजिटल बस पोर्टल विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. या पोर्टलमधून राज्यातील सर्व खासगी बसेसची सविस्तर आणि अद्ययावत माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. पिंपरी चिंचवड शहराला जगामध्ये कुणी ओळखत नाही असं वक्तव्य मनपा आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केलेलं आहे. गंधर्व मंच संगीत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गंधर्व मंचला जगभर ओळखतात, मात्र पीसीएमसीला कुणीच ओळखत नाही असं विधान त्यांनी केलं. यावरून शहरभरात निषेध व्यक्त केला जातो. भंडाऱ्याच्या वरठीमध्ये गॅस एजन्सीसमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. आसाम विधानसभा निवडणुकीसाठी आज भाजप आपलं संकल्पपत्र जाहीर करणार आहे. संकल्पपत्रात भाजपच्या राज्यामध्ये 2 लाखांहून अधिक सरकारी नोकऱ्या देण्याच्या घोषणा होऊ शकतात. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 10,000पेक्षा अधिक पालकांनी ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी केलेली होती. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 1 किलोमीटरच्या अंतरावरील शाळेची अट हटवल्यावर मोठ्या प्रमाणात प्रवेशासाठी नोंद झाली आहे. तर ऑनलाईन प्रवेशासाठी आज अंतिम मुदत आहे. पुण्यामध्ये गेल्या वर्षभरात एसटी अपघातांमध्ये मृत्यू झालेल्या 26 जणांच्या वारसांना नुकसान भरपाई दिलेली आहे. या वारसांना 16,73,000 रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. जखमींना उपचार खर्च सुद्धा दिला गेलाय. योगेश्वरीमधील ट्रॉमा रुग्णालयामध्ये महापालिकेनं बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. या नियमांचं पालन न झाल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनानं दिलाय. ट्रॉमा रुग्णालयामध्ये अंतर्गत गोंधळ सुरू असल्याचं निदर्शनास आलंय. मुंबई सुरत दरम्यान नमो भारत ट्रेन धावण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेकडून मुंबई सुरत दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर नमो भारत ट्रेन धावण्याची शक्यता वर्तवली जाते. पश्चिम रेल्वेनं मुंबई विभागात 55 मल्टीपर्पज स्टॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतलाय. हे सर्व स्टॉल्स आजपासून बंद होणार आहेत. संबंधित कंत्राटांची मुदत संपलेली आहे, त्यामुळे परवानाधारकांना स्टॉल रिकामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मुंबई विद्यापीठानं कलिना संकुलामध्ये 200 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली. संकुलातून 6 इमारतींवरून एकूण 187 किलोवॅट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित केलेले आहेत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशासकीय भवनामधील 20 किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये आहे. तोही लवकरच कार्यान्वित होणार आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये नाफेड खरेदी केंद्रावर गोंडपाट संपल्यामुळे हरभरा खरेदी पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे हमीभावानं माल विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य पणन महासंघाची 11 नाफेड केंद्र गोंडपाटाअभावी बंद पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता खुल्या बाजारात कमी दरात हरभरा विकण्याची वेळ आली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये कालपासून ढगाळ वातावरण आहे. रात्री अवकाळी पाऊस झाला.
अवकाळी पावसाचा काढणीला आलेल्या तसंच काढून ठेवलेल्या हळद पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पुढील 2 दिवस जिल्ह्यामध्ये अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दिवसभर उन्हाच्या तडाख्यानंतर रात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला. या पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय. पावसामुळे रबी पिकं त्याचबरोबर भाजीपाला फळपिकांचं मोठं नुकसान झालंय. सर्वाधिक नुकसान काढणीला आलेल्या गहू पिकाचं झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. पुण्यामध्ये सोमवारी मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली आहे. पाषाणमध्ये 46 तर लोहगावमध्ये 38 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर काही भागांमध्ये गारा पडलेल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आणि दुचाकी घसरण्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलाय. मालेवाडीमध्ये एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झालाय. या पावसामुळे गहू, कांदा, हरभरा, मका आणि आंबा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भंडारा शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. या पावसामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र पुढील काही दिवस हवामानात बदल राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. भिवंडी गुन्हे शाखेनं गुप्त माहितीच्या आधारे दुचाकीच्या चोरीचे 41 गुन्हे उघड केले. आरोपींकडून 10 लाखांच्या 58 दुचाकी जप्त केलेल्या आहेत. या प्रकरणामध्ये तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. येवला बस स्थानकावर बसमध्ये बसत असलेल्या एका महापालिकेची सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली. त्यामुळे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. काही दिवसांपासून शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे भर दिवसा चोरीच्या घटना सुद्धा घडत आहेत. सिन्नरमध्ये दुचाकी आणि मोबाईल चोराला अटक झालेली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे. आरोपीकडून चोरी केलेला एक मोबाईल आणि 2 दुचाकी जप्त केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये मेड इन पाकिस्तान मालाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली. सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चालणाऱ्या या अवैध विक्रीचा पर्दाफाश झालाय. या कारवाईमध्ये 60,000 रुपयांची पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं जप्त केली आहेत. या प्रकरणी तिघांना अटक झाली आहे.